ओम गुरुवे नमः. सुगवेच्या सर्व सदस्यांना माझे आशीर्वाद. काल आपण 8 ओव्या पूर्ण केल्या होत्या आणि आज 9वी ओवी काय ती पाहू. दिसते ते दुसरे तेही जेथे सरे, मग देखणे उरे तेची तया केवी दिसे. एकूण आपल्याला गेल्या 4-5 अध्यायांमध्ये कवींनी जे मुख्य 4 देह आहेत आपले, त्या देहांचं हळूहळू निरसन करून आणि त्या अविनाशी आत्म्याला किंवा आपल्या शुद्ध स्वरूपाला असं वेगळं करून दाखवलं आहे. 4 देहाचं जे निरसन केलं आहे, पहिला देह हा स्थूल देह, दुसरा देह हा सूक्ष्म देह, तिसरा देह हा कारण देह आणि मग कारण देहात हे दाखवून दिलं की कारण देह हे बीज आहे. या बीजामधनं दोन्ही हे देह प्रकट होतात. सूक्ष्म देह आणि स्थूल देह, दोन्ही देह प्रकट होतात. आणि जो कारण देह आहे हा काल्पनिक आहे असं सांगून या तिन्ही देहांचा निराश केलेला आहे. तिन्ही देहांचा निराश केल्यानंतर चौथा देह हा महाकारण देह किंवा महाकारण देह म्हणजे जीवात्मा ज्याला आपण म्हणतो. या जीवात्म्याचं देखील आता या अध्यायामध्ये निरसन केलेलं आहे. आणि हे निरसन करून जो मुख्य आत्मा आहे, परमात्मा आहे, त्याला या 4पासून वेगळं केलेलं आहे. जसं आपण देवकोठ्या आहे मध्ये पंचकोश विवरण पाहिलं होतं आणि या पंचकोश एक 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 5ही कोश वेगळे करून ज्याप्रमाणे आत्मस्वरूप वेगळं करून पाहिलं होतं, त्याचप्रमाणे हे 4 देह आहेत हे देखील वेगळे करून आपल्याला आत्मस्वरूप वेगळं असं पाहायचं आहे. आता या ओवीमध्ये आणि असं म्हणतात कवी, 9वी ओवी, दिसते ते दुसरे तेही येथे सरे. जे दुसरे दिसते असं वाटत होतं ते देखील या आत्मरूपात आपले दुसरेपण घालवून बसले आहे. येथे सरे म्हणजे संपले. काय संपले? दुसरेपण संपले. कोणते दुसरेपण संपले? जे दुसरे वाटत होते किंवा दुसरे दिसत होते
ते दुसरे दिसणे संपले आणि मग काय उरलं? मग देखण्याची उरली, मग दृष्टी फक्त उरली किंवा द्रष्टा फक्त उरला, पाहणारा फक्त उरला. दृश्य संपलं, दृष्टी संपली आणि पाहणारा फक्त उरला. द्रष्टेची आता जी दृष्टी उरलेली आहे ती दृष्टी आणखी कोणत्या दृष्टीने पाहण्यासारखी आहे असं इथे प्रश्न विचारला आहे. पहिल्या ओव्यांमध्ये पहिल्या ओळीमध्ये हे सांगितलं आहे की जे दुसरं दिसतं त्याचा निराश झालेला आहे. जे ते दुसरे तेही येथे सरे, आणि आता फक्त द्रष्टा उरलेला आहे. द्रष्टेची जी दृष्टी आहे ती दृष्टी मात्र तेची तया केवी दिसे. ती दृष्टी मात्र आता कोणत्या दृष्टीने पाहण्यासारखी नाही आहे. दुसरे दृश्य द्रष्ट्याच्या दृष्टीने पाहण्यासारखे आहेत, पण द्रष्ट्याची दृष्टी मात्र कोणत्याच दुसऱ्या दृष्टीने पाहण्यासारखी नाही, असा याचा 9व्या ओवीचा अर्थ आहे. मला असं वाटतं हे कळलं असेल आपल्या सर्वांना. नसेल कळलं तर पुन्हा एकदा सांगतो की जे दुसरं आहे किंवा दृश्य आहे हे कोण पाहतं? द्रष्टा पाहतो. आणि द्रष्टाच्या दृष्टीने हे दृश्य दिसतं. आता जे दिसणारं दृश्य आहे याचा निराश झाला. निराश झाला म्हणजे काय उरलं? फक्त द्रष्टा उरला आणि द्रष्ट्याची दृष्टी उरली. आता कवी इथे प्रश्न विचारतात की जसा द्रष्टा आतापर्यंत दृश्य पाहत होता तसा या द्रष्ट्याच्या दृष्टीला कोणी पाहावं बरं? कोणीच उरलेलं नाहीये. त्याची तया केवी दिसे. द्रष्ट्याची दृष्टी काही दिसत नाही असं या ओवीत म्हटलेलं आहे. पुन्हा एकदा त्याचा अर्थ असा की जे दुसरे वाटत होते ते देखील या आत्मरूपात आपले दुसरेपण घालवून बसले. द्रष्टेची आता जी दृष्टी उरली आहे ती दृष्टी आणखी कोणत्या दृष्टीने पाहण्यासारखी आहे असा प्रश्न विचारून ही ओवी इथे संपवलेली आहे, 9वी ओवी. आता आपण पाहू 10वी ओवी. ते देखणेची देखणे म्हणून तयासी ते पाहणे, जे जाणवले ते निरसणे उरे तेची. ही 10वी ओवी आता आहे. जे देखणेची देखणे म्हणून तयासी ते पाहणे. दृष्टीकडे पाहिल्यावर ती दृष्टी जे काही दृश्य पाहत असावे ते पाहणे ठरते. दृष्टी जे काही पाहते ते पाहणे ठरते. व जे दृश्य जाणवले त्याचे निरसन केल्यावर जे उरते ते स्वरूपच फक्त उरते असा या ओवीचा अर्थ आहे. देखणेची देखणे, दृष्टीकडेच पाहिल्यावर ती दृष्टी काही दृश्य पाहत असावे ते पाहणे ठरते. म्हणजे दृष्टी जेव्हा पाहते त्याला पाहणे म्हणतात, म्हणून देखणेची देखणे. दृष्टीचे पाहणे ते पाहणे ठरते म्हणून म्हटलं आहे देखणेची देखणे. म्हणून तयासी ते पाहणे म्हणून ते पाहणे ठरते. ते जाणवले ते निरसने, आणि जे जे दृष्टी म्हणून आपल्याला जाणवलेलं आहे बाहेरचं त्याचं निरसन केलं असता उरे तेची, जे उरतं तेच आपलं स्वरूप उरतं असा या 10व्या ओवीचा अर्थ आहे.
आता आपण 11वी ओवी पाहू. 11वी ओवी. दृश्य, द्रष्टा, दर्शन या तिन्ही भावा विलक्षण एकलेची आपण ज्ञाप्ती मात्र. दृश्य, द्रष्टा आणि दृष्टी किंवा दर्शन या तिन्ही त्रिपुटीपेक्षा विलक्षण किंवा वेगळे असे आपले स्वरूप आहे असं या ओवीमध्ये म्हटलं आहे. आणि ते जे वेगळं असं या तिन्हीपेक्षा आपलं स्वरूप आहे ती म्हणजे ज्ञाप्ती भाव आहे का तेच जाणीव फक्त आहे, ज्ञान मात्र आहे असं या ओवीत सांगितलेलं आहे 11व्या ओवीमध्ये. ही त्रिपुटी काय ती आपण एकदा समजावून घेतली होती. एक पाहणारा द्रष्टा, जे पाहतो ते दृश्य आणि ज्या योगे पाहतो ती दृष्टी किंवा दर्शन. तर हे जे ही जी त्रिपुटी आहे हे तिन्ही जिथे त्या विलक्षण या तिन्ही भावांच्या विलक्षण म्हणजे तिन्ही जिथे विलय होतात, ही त्रिपुटी जिथे विलय होते ती केवळ ज्ञाप्ती मात्र आहे, ते केवळ ज्ञान मात्र आहे असं या 11व्या ओवीत सांगितलेलं आहे. आता 12वी ओवी. दृश्य दर्शन हारपे तेथे उरिजे स्वस्वरूपे अखंडित आप आपे निरामय. दृश्य दर्शन हारपले. त्रिपुटीमध्ये काय काय पाहिलं आहे? द्रष्टा, दृश्य आणि दर्शन किंवा दृष्टी. यांनी दृष्टीच्या ऐवजी दर्शन म्हटलं आहे. तर जर आता दृश्य आणि दर्शन हारपे म्हणजे याचा निराश झाला तर काय उरणार आहे? फक्त एक द्रष्टा उरणार आहे. त्रिपुटीपैकी 2 गेले तर एक उरलं. त्रिपुटीपैकी दृश्य गेलं, त्रिपुटीपैकी दर्शन गेलं, मग काय उरलं? फक्त द्रष्टा उरला. ते गेलं ते कसं गेलं? त्याचं निरसन झालं, आपण त्याचं निरसन केलं. दृश्य दर्शन हारपे तेथे ऊर्जे स्वस्वरूपे, तिथे फक्त स्वस्वरूप उरलं. फक्त द्रष्टा उरतो आणि तो द्रष्टाच स्वस्वरूप आहे, जो विकाररहित आहे किंवा शुद्ध आहे. तेथे उरले स्वस्वरूपे निरामय म्हणजे विकाररहित, शुद्ध, ज्याला काही बाधा झालेली नाही, ज्याला काही लिप्त झालेलं नाही, असा तो निरामय. तर निरामय असा आत्मा उरलेला आहे आणि तोच द्रष्टा आहे. आणि आपण दृष्टी पण नाहीशी केली आणि दृश्यही नाहीसं केल्यामुळे आणि तो एकटा आत्माच उरलेला आहे, अखंडित. तो विकाररहित आहे, निरामय आणि शुद्ध आहे आणि तसाच अखंडित. अखंडित आणि तो आपोआप आत्मा उरतो असा या ओवीचा अर्थ. दृश्य दर्शन हारपे तेथे उरिजे स्वस्वरूपे अखंडित आपोआपे निरामय असा या 12व्या ओवीचा अर्थ. आणि आता 13वी ओवी पाहू. जाय लया सर्व दिसणे तेथे खुंटले देखणे मग देखणे आपुलिया खुणे सदोदित. जाय लया सर्व दिसणे, जे काही पाहण्यासारखे आहे ते लयाला गेले म्हणून जाय लया सर्व दिसणे. तेथे खुंटले देखणे अर्थात जे दिसत आहे ते जर सर्व त्याचा लय झाला तर तिथे दृष्टी देखील खुंटणार, दृष्टी देखील तिथे संपणार. जे काही पाहण्यासारखं आहे ते लयाला गेल्यावर तेथे पाहणे संपते
मग आपल्या स्वरूपाच्याच खुणा नेहमी पाहत राहाव्या, तेथे खुंटले देखणे, मग देखणे आपुलिया खुणे सदोदित. सदोदित म्हणजे नेहमीच काय पाहत राहायचं, बाहेरचं न पाहता आपल्या स्वरूपाच्या खुणाच फक्त तिकडे आपण लक्ष देऊन त्या स्वरूपाच्या खुणा फक्त आपण पाहत राहाव्या, असं सुचविलेलं आहे या 13व्या ओवीमध्ये मुकुंदराज कवींनी. आता याच अध्यायातली आपण 14वी ओवी घेऊ. 14वी ओवी अशी आहे, आपणची आपण अविनाश परिपूर्ण ऐसे ओळखावे परतून स्वस्वरूप. आता आपलं स्वस्वरूप कसं जाणून घ्यायचं हे इथे कवी सांगत आहेत की आपण एकटेच आहोत व आपणच आहोत. हे आपले अविनाशी आत्मस्वरूप आहे. हे आपण अंतर्मुख होऊन व सर्व दृश्यांचा निराश करून जाणून घ्यावं, असा या 14व्या ओवीचा अर्थ. आत्मस्वरूप आपल्याला कसं कळेल? सर्व दृश्यांचा निराश केल्यावर, सर्व देहांचा निराश केल्यावर, सर्व प्रकारच्या ज्ञानांचा निराश केल्यावरती हे जे आत्मस्वरूप आहे उरेल. द्रष्ट्याचं ते स्वरूप मात्र आपण जाणून घ्यावं. ते आपणची आपण अविनाश, अविनाश म्हणजे अविनाशी परमात्मा. तो परमात्मा सोडून जे सर्व उरलेलं आहे ते काय आहे? विनाशी आहे. त्याचा विनाश होणार आहे. आणि त्याचा जो विनाश ज्याचा ज्याचा होणार आहे त्याचा आपण काय केलेलं आहे? निराश केलेला आहे, त्याला बाजूला सारलेला आहे आपण. आणि जे उरलं ते काय आहे? अविनाश परिपूर्ण, परिपूर्ण अविनाशी स्वरूप त्या परमात्म्याचं उरलं आहे. ते आपल्याला स्वरूप म्हणजे त्या परमात्म्याचं ते स्वरूप आपलं स्वरूप आहे हे आपल्याला कळलेलं आहे. ते आपणची आपण अविनाश परिपूर्ण ऐसे ओळखावे परतून. ओळखावे परतून म्हणजे आपली दृष्टी आतमध्ये घेऊन किंवा आपल्या दृष्टीने आपलं चित्त एकवटून अंतर्मुख होऊन ते स्वरूप आपण ओळखावं, असं 14व्या ओवीमध्ये आणि हे सांगतायत, कवी सांगतायत. आता ही 15वी ओवी. नेणिवेच्या निरासे. नेणिवेच्या निरासे म्हणजे नेणिवेचा निराश करून, अज्ञानाचा निराश करून. कारण शरीर नासे. हे तिसरं जे कारण शरीर होतं, स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर. हे कारण शरीर म्हणजे मायाबीज, मूळ माया. आणि जसं आपण अज्ञान विचार करून आणि आपण अज्ञानाचा जेव्हा निराश केला, अज्ञानाचा निराश केल्यामुळे हे कारण शरीर देखील त्याचाही निराश झाला. नेणिवेच्या निरासे. कारण शरीर नासे, ते नष्ट झालं कारण शरीर. आणि कारण शरीर नष्ट झाल्यामुळे काय झालं? जागृती गेली आणि स्वप्नही गेलं आणि सगळ्या प्रकारचे भास गेले, अज्ञानही गेलं. जाणीवही समरसे महाकारणी. नेणिवेच्या निरासे, कारण शरीर नासे, जाणीवही समरसे महाकारणी. अज्ञान निराश झाला म्हणजे कारण शरीर किंवा मायाबीज नष्ट होते. कारण शरीर नासे म्हणजे मायाबीज नष्ट होते आणि मग ज्ञान देखील स्वरूपात विलीन होऊन जाते. जाणीवही समरसे महाकारणी. हे महाकारण जो देह आहे तो प्रत्येक आत्मा आहे. प्रत्येक आत्मा म्हणजे जीवात्मा आहे. आणि जीवात्मा म्हणजे आत्म्याचं जे प्रतिबिंब जीवात पडलेलं आहे, बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब आहे, आपल्या विज्ञानमय कोशामध्ये पडलेलं प्रतिबिंब आहे, तोच जीवात्मा.
तेच महाकारण शरीर. आणि त्या महाकारण शरीराचं काय होतं यांनी सांगितलं इथे, जाणीवी समरसे महाकारणी. ती जी जाणीव आहे ती देखील मग या महाकारण नावाच्या आपल्या प्रत्येगात्म स्वरूपात विलीन होऊन जाते. नेणिवेच्या निरासे, नेणिव म्हणजे अज्ञान, निरसन केल्यावरती निरासे, नेणिवेच्या निरासे कारण शरीर नासे. जे कारण शरीर आहे मग ते असण्याचं काही कारण उरत नाही, म्हणून कारण शरीर गेलं. आणि जे काही ज्ञान म्हणून उरलं होतं, जाणीवही समरसे महाकारणी. आणि मग हा जो चौथा देह महाकारण देह आपला प्रत्येगात्मा आहे, त्यात जाणीव देखील आपली एकरूप होऊन जाते, त्यात विलीन होऊन जाते, असं या 15व्या ओवीमध्ये आणि सांगायचं आहे. आता ही पुढची ओवी आपण मोठी आहे आणि बरंच एक्सप्लेनेशन करावं लागेल, म्हणून आता इथे आपण संपवूया आणि उद्या 16वी ओवी उद्या बघू. सर्वांना आशीर्वाद.